रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, कोल्हापूर। पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते गारगोटी उपजिल्हा रुग्णालयातील अद्ययावत वैद्यकीय उपकरणाचे लोकार्पण, सिटी स्कॅन, 2D इको, 300 एक्स-रे मशीन कार्यान्वित। भुदरगड तालुक्यात इतर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळ देण्यासाठी गारगोटीला मेडिकल हब बनवणार असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी केले। गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या अत्यंत अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण समारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती सारिका नांदेकर, गारगोटी पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, गारगोटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर व गटविकास अधिकारी शेखर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर म्हणाले, हृदयविकाराचा झटका, अपघात यासारख्या प्रसंगी किंवा सिटी स्कॅन करिता कोल्हापूर शिवाय पर्याय नव्हता। पण या उपजिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक उपकरणांमुळे तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील रुग्णांना आता अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्यांसाठी दूरवर जाण्याची गरजच राहणार नाही। या सर्व सेवा या रुग्णालयातच तात्काळ उपलब्ध होणार आहेत। या ठिकाणी सिटी स्कॅन मशीन, आपत्कालीन व गंभीर आजारांच्या अचूक निदानासाठी 2D इको मशीन, हृदयविकार आणि हृदयाशी संबंधित आजारांच्या तपासणीसाठी तर 300 एक्स-रे मशीन, डिजिटल आणि अधिक स्पष्ट क्षकिरण तपासणीसाठी तसेच 2 नॉट मशीन, जलद वैद्यकीय चाचण्या व निदानासाठी अशी आधुनिक यंत्रसामग्री कार्यान्वित करण्यात आली आहे। या अद्ययावत वैद्यकीय सुविधांमुळे भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। यामुळे प्रत्येक रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहे। ते म्हणाले, गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयातील जुन्या इमारतीत 15 ऑगस्ट नंतर आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होणार आहे। यापुढे सांगली, मिरज, कोल्हापूरला जाण्याची आवश्यकता राहणार नाही। त्याचबरोबर या राज्यातील प्रत्येक रुग्णालयात कॅन्सर रुग्णांच्या निदानासाठी पेट स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। गारगोटी येथील रुग्णालय 50 बेडचे आता 100 बेडमध्ये श्रेणीवर्धन करण्यासह राधानगरी, सोळांकुर्न व तारडे येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर गारगोटी येथील रुग्णालयात कॅथलॅबची सुविधाही उपलब्ध होणार आहे। नुकताच पुणे जिल्ह्यातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले। या प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या सुविधा दिल्या आहेत त्याच धर्तीवर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव येथे सुविधा देणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती सारिका नांदेकर, डॉ. चरित भोजराज, भाजप जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील, अमित धारक यांनी मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले, तर आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी मानले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गारगोटी सरपंच, उपसरपंच, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। सगळ्यांना अपेक्षित असणाऱ्या अनेक वर्षाच्या ज्या सेवा आहेत त्या देण्यासाठी आपण सगळेजण हा कार्यक्रम करतोय। गारगोटीमध्ये अटॅक आला तर कोल्हापूरशिवाय पर्याय नाही। गारगोटीमध्ये ॲक्सिडेंट झाला तर सिटी स्कॅन करायचं झालं तर कोल्हापूरशिवाय पर्याय नाही। मला असं वाटतं की आपण सगळी काही चांगलं कामं करतोय, त्यातलं एक महत्त्वाचं काम आज बाजूबाई जर आपण कुठलं करत असेल तर आज कुठलाही ॲक्सिडेंट झाला तर पटदेशी ऑपरेशन करायचं झालं तरी सुद्धा सिटी स्कॅनला कोल्हापूरला जायला पाहिजे। आता गरज नाही, इथं सिटी स्कॅन इथं 4,000, 5,000, 10,000ची गरज नाही, मोफत शासनानं पैसे द्यायचे आणि तुमचा सगळा या सगळ्याची खर्च उचलायचा। 2D इको की जी सगळ्यात महत्त्वाची अशा पद्धतीची सुविधा आहे। नेमकं आपल्याला आजार काय झाला याच्यापेक्षा सुद्धा समजा अटॅक आला तर त्याची तीव्रता काय हे बघण्यासाठी सुद्धा कुठल्याही तुम्ही एमडी मेडिसिन डॉक्टरकडे गेला, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना 2D इकोला सामोरं जावं लागतं। आणि मी आपल्याला सांगतो की 2D इकोची इथं सुविधा झाल्यामुळं तात्काळ ज्या काही उपचार करायला पाहिजे त्या सगळ्यासाठीची सुरुवात आपण या ठिकाणी करतोय। त्या दोन्ही सेवा लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अगदी 11th आवरला, ज्याला म्हणतोय गोल्डन आवर्समध्ये ज्या सुविधा आपल्याला द्यायला पाहिजेत त्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या, पण ह्या मोठ्या शहरांमध्येच आपण द्यायची।
परंतु मोठ्या शहरांपेक्षा सुद्धा आपल्याला या सगळ्या जिथं जिथं आवश्यकता अशा ठिकाणी जर द्यायच्या झाल्या तर त्याची सुरुवात ही गारगोटीपासून आपण करतोय. आता महाराष्ट्रात सगळीकडे सुरुवात होईल, त्याची सुरुवात मात्र गारगोटीपासून करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. त्याबरोबरीनं या ठिकाणी आणखीनही काही वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांची सुरुवात आपण करणार आहोत. पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत हॉस्पिटल जे 30 बेड्स आहेत आम्ही तिथं चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक सेंटर डोळ्यांचं मोतीबिंदूचं आपण चालू करू शकतोय. पुढच्या 15 ऑगस्ट नंतर इथं सुद्धा जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं सेंटर आपण सुरू करतोय की ज्याच्यामध्ये अद्ययावत अशा सुविधा ज्या मिरजमध्ये नाहीत, ज्या सांगलीमध्ये नाहीत, ज्या कोल्हापूरमध्ये सुद्धा नाहीत, त्या सगळ्या सुविधा राजूभाई आपण इथं सुरू करतोय. त्याचा उपयोग सगळ्या नागरिकांना होणार आहे. आता याच्या बरोबरीनं दुसरा एक विषय मगाशी सन्मान्य आमच्या दिलीप माने डेप्युटी डायरेक्टर साहेबांनी सांगितला की याच्यानंतर इथं आणखीन एक कॅथ लॅब आपण सुरू करतोय. म्हणजे एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, 2D इको झाल्यानंतर सुद्धा ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथंच करण्यासाठी कॅथ लॅबला सुद्धा आपण मंजुरी घेतली. पुढच्या 15 ऑगस्ट नंतर त्याही कामाच्या सुरुवातीला आपण जाणार आहोत की ज्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये कोल्हापूर नंतर गडिंग्लजच्या पाठोपाठीनं गारगोटी सुद्धा मेडिकल हब व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करणार आहोत. या सगळ्या सेवा ज्यावेळी मोफत होतील त्यावेळी एका बाजूला आमच्या इन हाऊस आमचे डॉक्टर्स आहेत ते सगळेजण इथे येतील, ते सगळ्या सेवा देतील. आणि विशेषतः प्रायव्हेटवाले डॉक्टर सुद्धा जे असतील ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांनी जर काही चांगल्या पद्धतीने इथं सेवा द्यायच्या झाल्या तर पहिल्यांदा कुठलाही MD मेडिसिन काय म्हणायचा की 2D इको पाहिजे, बाकी सगळं पाहिजे, मग ते ग्रामीण भागात कसं मिळणार, तर ते आपण सगळं द्यायला हवं. सिटी स्कॅन द्यावं, त्यामुळे ऑर्थोपेडिकच्या सगळ्या यंत्रणा आपण सगळं रणनीत द्यावं. त्यामुळे या सगळ्यांमुळं एका बाजूला इन हाऊस यंत्रणा आपण स्ट्रेंथनिंग करतोय आणि जे प्रायव्हेटमधले हॉस्पिटल्स असतील ती सुद्धा कुणी जे आता असतील त्यांनी अपग्रेड करावं, त्यांना सुद्धा या सगळ्या हॉस्पिटलचा आमच्या सगळ्या सेवांचा लाभ होणार आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा पुढे तर बघता बघता गारगोटी हे मेडिकल हब बनवणं अशा पद्धतीचं काम करायसाठी आपण सगळेजण पुढे जाऊया. अशा पद्धतीचे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेच जण एक अपेक्षा व्यक्त करूया आणि त्या पद्धतीचं काम एक निश्चितपणाने आपण पुढे घेऊन जाऊया. अशा पद्धतीचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं अजून एका सेवेची आपण सुरुवात करावी. आपल्या सगळ्यांच्यासाठी दुसरा मुद्दा असा आहे की आता समजा सिटी स्कॅन इथं झाला तर सिटी स्कॅन झाल्यानंतर परत आपल्याला ऑर्थोपेडिकसाठी कुठेतरी खाजगीमध्ये जावं लागतं. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की सियाम नावाचं मशीन आहे आणि आमच्या तारळकर मॅडमला आणि डीडेला मी जॉब दिलेला आहे की आता पुढच्या टप्प्यामध्ये हिप आणि नी म्हणजे जे आता विशेषतः आपल्याला कोरोनानंतर ह्या सगळ्या सांधे रोपणाचा सुद्धा खूप अवघड काम होऊन बसलंय. आणि मग मला इतका ताप होतोय की प्रत्येक वेळा अगदी आमच्या रवी गुप्तेच्या आईची ऑपरेशन करायचं होतं तर पुण्याला, मुंबईला मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही विनंती करत होतो. आता सगळ्या महाराष्ट्रातलं राहू दे पण कोल्हापुरातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा ही पण नी रिप्लेसमेंटसाठी या गारगोटीच्या रुग्णाला यायला पाहिजे. अशा पद्धतीने सगळ्या मशिनरी आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्याची सुरुवात झाल्यानंतर तेही काम आपण चांगल्या पद्धतीने करूया. बघता जे प्रश्न सगळ्या लोकांना पडतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे गारगोटीचं उपजिल्हा रुग्णालय व्हा अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया. खरंच आज आपल्या सगळ्यांसाठी या गारगोटीसाठी या भुदरगड तालुक्यासाठी सगळ्यांसाठी आज अतिशय आनंदाचा आणि अतिशय अभिमानाचा असा दिवस आहे असं मला वाटतं. कारण आज या उपजिल्हा रुग्णालय गारगोटीमध्ये अत्याधुनिक अशा विविध आपल्या आरोग्य सेवांचा आज लोकार्पण होत आहे आणि या माध्यमातून या आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना शहरातल्या दर्जेदार अशा आरोग्य सेवा आज तिथं त्यांच्या परिसरामध्ये उपलब्ध होणार आहेत, अगदी सहज उपलब्ध होणार आहेत. आज आता इथं लोकार्पण होत असलेलं, आज सुरू होत असलेलं आपलं सिटी स्कॅन असेल, 2D इको असेल, आपलं 300 mm एक्सरे मशीन असेल किंवा डेंटल मशीन असेल, या सगळ्या ज्या आपल्या ज्या यंत्रसामुग्री आपण आज अत्याधुनिक सेवा इथं आपण चालू करतो आहोत त्या सगळ्या या आपल्या इथल्या नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. कारण याआधी आपण बघायला गेलं तर यासारख्या तपासण्या करायच्या झाल्या तर आपल्या इथल्या लोकांना कोल्हापूर किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये जाऊन त्या तपासण्या करून घ्याव्या लागायच्या आणि त्यामुळे त्या लोकांचा वेळ, त्यांचा पैसा खर्च व्हायचा, त्यांना मानसिक त्रासही व्हायचा. पण आता तसं होणार नाहीये. आता त्या सगळ्या तपासण्या त्यांना त्यांच्या घराजवळ मिळणार आहेत आणि त्यामुळं आपल्या इथल्या लोकांना, आपल्या इथल्या नागरिकांना, या ग्रामीण भागातल्या लोकांना दिलासा मिळणार आहे. आणि त्यासाठी खरंच मी आपल्या महाराष्ट्र शासन, आपला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विशेष करून आदरणीय आबिटकर साहेब यांचं मी मनापासून आभार मानेन. कारण त्यांचा एक संकल्प होता की या ग्रामीण भागातल्या लोकांना एक सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायची आणि ती आज सत्यात अशी त्यांच्या कामातून सत्यात उतरताना आपण बघत आलेलो आहोत.
आणि कारण आपलं हे जे आरोग्य आहे, आरोग्य हीच खरी संपत्ती आणि यासाठी आपल्या या सगळ्या अत्याधुनिक अशी यंत्रसामुग्री लोकांना उपलब्ध करून देणं हाच विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्यानंतर ह्या आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीनं आपण चालवणं, त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करणं, आपल्या सगळ्या रुग्णांना वेळेवर त्याचा उपचार देणं आणि ही सेवा संवेदनशील करणं ही आपली सगळ्यांची सार्वजनिक जबाबदारी आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.